नमस्कार. बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. येवल्यात एसटीचा भीषण अपघात, सुमारे 10 प्रवासी जखमी. अंधारात मोबाईलच्या टॉर्चवर उपचार करण्याची नामुष्की. नमस्कार, बुलेटिन 13 डिजिटल न्यूजवर आपले स्वागत आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात अपघाताची एक थरारक घटना समोर आली. मुखेडपाटा येथील सोनवणे वस्ती जवळ हिरकणी आणि लालपरी या 2 एसटींच्या बसची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात सुमारे 9 ते 10 प्रवासी जखमी झाले असून रुग्णालयातील भोंगळ कारभारामुळे जखमींना अधिक हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. येवला तालुक्यातील मुखेडपाटा परिसरात सोनवणे वस्तीजवळ दोन्ही बस वेगात असताना हा अपघात घडला. धडक इतकी भीषण होती की दोन्ही बसचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीची धाव घेत जखमींना तातडीने येवला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अपघातातील जखमींना येवला ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर अवकाळी पावसाने येवला शहरातील वीज खंडित झाली. दरम्यान उपजिल्हा रुग्णालयात वीज पुरवठा खंडित असल्याने डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना जखमीवर मोबाईलच्या बॅटरीच्या प्रकाशातच उपचार करण्याची वेळ आली. या प्रकारामुळे जखमींचे नातेवाईक आणि संतप्त नागरिकांनी रुग्णालयात मोठा संताप व्यक्त केला. इतक्या मोठ्या प्रशासकीय रुग्णालयाची पर्यायी वीज व्यवस्था, जनरेटर का नाही असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. अपघाताची माहिती मिळताच येवला नगरपालिकेचे नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, गटनेते तथा नगरसेवक दीपक लोणारी, नगरसेविका पारुल गुजराती, शिवसेना उपाध्यक्ष अमोल शिंदे आदींनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी जखमी प्रवाशांची असतेनी विचारपूस करून उपस्थित डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली. ऐन आपत्कालीन स्थितीत रुग्णालयात वीज नसणे आणि मोबाईलच्या प्रकाशात उपचार होणे ही गंभीर बाब मानली जात आहे. या प्रकारामुळे येवला पालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या कारभारावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आता प्रशासन यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. बुलेटिन 13 डिजिटल न्यूजसाठी विलास कांबळे, येवला. बजरंग हॉटेलकडून जात असताना 2-3 ॲम्ब्युलन्सचा आवाज आला. का आवाज आला म्हणून मी पाहिलं का काहीतरी दुर्घटना घडलेली दिसते. तर तसंच आलो तर सिव्हिल हॉस्पिटलला मी इथं आलो येवल्याच्या. तर आले असता एक लालपरी आणि एक बस डेपो गाडी यांचा समोरासमोर ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट किती भयानक आहे किंवा काय आहे अजून तर मला लक्षात नाही आलं, परंतु इथं सिव्हिलला बरेचसे पेशंट ॲडमिट आहे. 1-2 गंभीर असतील तर ते बहुतेक माझ्या मते प्रायव्हेटला नेलेले आहे. आणि माझ्यासोबत हे बी आहे, एक काका या मावशी आहेत, यांना संभाजीनगर जायचं आहे. आता बस डेपोवाले यांची तिकिटाची व्यवस्था करता का आपल्याला करून द्यावं लागेल हे आता मी पाहतो. परंतु इथं पेशंट ॲडमिट केल्यावर लाईट गेले तर लाईटरला जनरेटर नाही किंवा कुठलं इन्व्हर्टर नाही, कुठली व्यवस्था नाही. आणि नेमकं गोरगरीबात सिव्हिल हॉस्पिटल येत असतात. आता ते काही गंभीर असले तर त्यांना नाशिकला हलवण्याची व्यवस्था करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि जे आता ज्यांना किरकोळ दुखापत आहे यांना बस स्टँडला सोडून यांना घरी जायची व्यवस्था करायचा आम्ही प्रयत्न करू. माझं म्हणणं हे आहे की येवल्याच्या शिवसाहेबांनी अध्यक्षांनी यात त्वरित दखल द्यावी आणि इथं एखाद्या चांगल्या जनरेटरची किंवा मोठं इन्व्हर्टर किंवा सौर ऊर्जेवरचं एखादं काही इन्व्हर्टर बसून इथल्या लाईट गेल्यानंतर आता ते फोटो बी काढू शकत नाही. पेशंटचे कधी गंभीर आहे का काय लवकर लक्ष देणार नाही. अशा याच्यात जर एखाद्याचा जर काही मृत्यू झाला त्याला जबाबदार कोण राहणार. तर इथल्या जे पाहतात हॉस्पिटलची व्यवस्था त्यांनी त्वरित इथं एक जनरेटरची व्यवस्था करावी ही शिवसेनेतर्फे मी मागणी करतो. आणि आत्ता जे पेशंट आलेले या पेशंटला आम्ही त्वरित ज्यांना किरकोळ दुखापत आहे त्यांना आम्ही जायची व्यवस्था करायचा प्रयत्न करू राहिलो. आणि बाकी पुढची काय कंडिशन होईल ते पाहू, आम्ही त्या पद्धतीने आम्ही व्यवस्था करू. करत होते त्यांचं ॲक्सिडेंट झालं. त्यांना लेट साधारणतः 4 वाजेच्या दरम्यान आणलेलं आहे. आता 4 वाजे दरम्यान त्यांनी एक्सरे वगैरे केला त्यांनी, पण त्यांच्याकडे अजून लाईट नाही.
लाईटची सुविधा नाही इकडं. ते म्हणते की लाईट नाही त्याच्यामुळं एक्सरे होऊ शकत नाही. महामंडळवाले पण काही रिस्पॉन्स घेत नाही. इथं पण दवाखान्यात पण काही रिस्पॉन्स घेत नाही. कोणीच काही बोलत नाही. आम्ही पेशंट बाहेर घेऊन जाऊ काय कोणीच काही बोलत नाही इकडं. आणि लाईटची पण सुविधा नाही. दुसरी गोष्ट आता 4 वाजेपासून आलेलं आहे, त्यांना फक्त एक इंजेक्शन दिलेलं आहे, त्याच्यावर अजून काहीच नाही केलं आहे त्यांनी. आता 5:30 झाले, अजून कोणीच काही बोललं नाही. पेशंटची अशी अवस्था आहे आणि पेशंटला खूप त्रास होतो. माझं नाव विशाल जाधव आहे, पेशंटचं नाव आहे जीवन माळी. अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा.